विद्यार्थ्यांनो, विज्ञान भाग 2 चे बहुपर्यायी प्रश्न याच्यावरती व्हिडिओ बनवा असे खूप सारे कमेंट्स मला विद्यार्थ्यांचे आले. त्यामुळे आता मी याच्यावरती व्हिडिओ बनवतोय. एकूण 10 प्रकरणांमध्ये मी एकूण 30 बहुपर्यायी प्रश्न काढलेले आहेत. मी तुम्हाला उत्तर थोडा पॉज घेऊन उत्तर सांगणार आहे. तुम्ही उत्तर मला ठरवायचंय आणि बघायचं की तुमचं उत्तर बरोबर आहे का. उत्तर बरोबर असेल तर तुम्ही ते उत्तर कमेंट करू शकता की माझं हे उत्तर आहे. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पण उत्तर कमेंट करू शकता आणि बघू शकता की तुमचं उत्तर बरोबर आहे किंवा नाही. आणि शेवटी तुम्हाला तुमचा स्कोर 30 पैकी तुम्हाला किती मिळाले हे पण तुम्ही टाकू शकता. चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. माझा 1000चा टार्गेट आहे. सध्या आपले व्हिडिओ जेव्हा मी बनवतोय तेव्हा आपले 576 सबस्क्रायबर झालेले आहेत. उद्या सकाळपर्यंत आपले कमीत कमी 600 सबस्क्रायबर्स व्हायला पाहिजे. हे तुमच्या हातामध्ये आहे. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघताय तर प्लीज सबस्क्राईब पण करा. मला सपोर्ट करा कारण मला 1000 सबस्क्रायबर्स करायचे आहे. तर मग सुरू करूया. बहुपर्यायी प्रश्न. पहिला प्रश्न आहे, जनुकांमध्ये अचानक बदल होऊन सजीवात लहानसा बदल घडून येतो, तो बदल म्हणजे टिंबटिंब होय. तर परिवर्तन, उत्परिवर्तन, विकृती आणि स्थानांतरण. आता ह्या 4 पैकी कुठलं उत्तर आहे? तर उत्तर आहे उत्परिवर्तन. ठीक आहे, ऑप्शन ब उत्परिवर्तन. परीक्षेला तुमच्या पेपर मध्ये लिहिलेलं असेल की बरोबर पर्यायाचा क्रमांक लिहा. तुम्ही अबकडे लिहाल तरी पण तुम्हाला उत्तर बरोबर मानलं जाईल. दुसरा जाऊया. डीएनए धाग्यावरील माहिती आरएनए धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात. स्थानांतरण, भाषांतरण, प्रतिलेखन आणि उत्परिवर्तन. ठीक आहे, आणि याचं बरोबर उत्तर आहे प्रतिलेखन. पुढे जाऊया आपण. प्रश्न तिसरा. टिंबटिंब हा ॲनिलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. तर प्लॅटिपस, पॅरिपॅटस, लंगफिश, देवमासा. तर याचं बरोबर उत्तर आपलं आहे पॅरिपॅटस. चौथा प्रश्न. ऑक्सिजनामध्ये ग्लुकोजचे पूर्ण विघटन होऊन ऊर्जेबरोबरच पाणी आणि टिंबटिंबचे रेणू तयार होतात. ऑप्शन आहेत कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, NaOH म्हणजे सोडियम हायड्रोक्साईड आणि HNO3 म्हणजे नायट्रिक ऍसिड. आणि याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन ए कार्बन डायऑक्साईड. पुढचा प्रश्न. हाडांमध्ये टिंबटिंब हे अमिनो आम्ल असते. ऑप्शन आहे मॅलेनिन, हिमोग्लोबिन, ऑक्सिन आणि इन्सुलिन. तर बघूया बरोबर उत्तर. याचं बरोबर उत्तर आहे ऑक्सिन. ऑक्सिन शब्द आहे तो ऑक्सिन. जर तुमचे पहिले 5 बरोबर आले असेल तर कमेंट मध्ये येस लिहा आणि मला कळू द्या की तुमचे पहिले 5 प्रश्नांची उत्तरं बरोबर आहेत. पुढच्या प्रश्नावर जाऊया आपण. 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून आपल्याला टिंबटिंब ऊर्जा मिळते. 9 कॅलरी, 4 किलो कॅलरी, 4 कॅलरी की 9 किलो कॅलरी. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड 9 किलो कॅलरी. पुढचा प्रश्न. प्रकल विभाजनात तर्कतंतू टिंबटिंब या अवस्थेपासून दिसतो. पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था की अंत्यावस्था. त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब मध्यावस्था. पुढचा प्रश्न. पुनर्जनन पद्धती टिंबटिंब या प्राण्यात आढळते. ऑप्शन्स आहेत अमिबा, पॅरामॅशियम, युग्लिना, प्लेनेरिया. आता याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. आपण जाऊया पुढच्या प्रश्नावरती. पुढचा प्रश्न बघा. पुरुषांमध्ये टिंबटिंब ही गुणसूत्रे असतात. 44 अधिक XX, 44 अधिक XY, 22 अधिक XY आणि 22 अधिक XX. तर पुरुषांमध्ये 44 अधिक XY हे गुणसूत्र असतात आणि स्त्रियांमध्ये 44 अधिक XX हे गुणसूत्र असतात. आपल्याला हे माहिती असायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा 10वा. मानवी शुक्रपेशीची निर्मिती टिंबटिंब या अवयवात होते. शुक्रवाहिनी,
स्खलनवाहिनी, वृषण की मूत्रवाहिनी? त्याचे बरोबर उत्तर आहे क, वृषण. जर तुमचे हे 10 प्रश्न बरोबर आले असतील तर तुम्ही कमेंट मध्ये गुड असा शब्द लिहा, जेणेकरून मला कळेल की तुमचे 10 प्रश्न बरोबर आलेले आहेत. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. 11वा प्रश्न. एका शुक्राणूची लांबी टिंबटिंब मायक्रोमीटर असते. तर 400, 5, 60 आणि 600. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क, 60 मायक्रोमीटर इतकी लांबी असते. पुढचा प्रश्न. अन्न साखळीत टिंबटिंब हा सर्वोच्च भक्षक आहे. तर ऑप्शन आहेत बहिरी ससानं, बेडूक, साप आणि नागतोडा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ, बहिरी ससानं. पुढच्या प्रश्नात जाऊया. शेकरू खार धोक्यात आलेल्या टिंबटिंब प्रजातीचे उदाहरण आहे. ऑप्शन आपले आहेत संकटग्रस्त, दुर्मिळ, संवेदनशील की अनिश्चित. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड, अनिश्चित. पुढच्या प्रश्नावर जाऊया. सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे टिंबटिंब ऊर्जेत करतो. ऑप्शन्स आहेत रासायनिक, प्रकाश, यांत्रिक, विद्युत. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगाल काय उत्तर आहे. त्याने बघूया किती लोकांना याचं बरोबर उत्तर माहिती आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 15. महाराष्ट्रात टिंबटिंब हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे. ऑप्शन्स आहेत चंद्रपूर, कोयना, तारापूर, अंजनवेल. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क, तारापूर. पुढच्या प्रश्नावर जाऊया. 16वा प्रश्न. कोयना जलविद्युत निर्मिती केंद्राची जलविद्युत निर्मिती क्षमता किती आहे? 2400 मेगावॅट, 1960 मेगावॅट, 1900 मेगावॅट की 1961 मेगावॅट. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, 1960 मेगावॅट. पुढचा प्रश्न बघा. द्विपार्श्व सममिती असलेला प्राणी टिंबटिंब आहे. ऑप्शन्स तारामासा, मानव, पॅरामेशियम, अमिबा. आणि याचं बरोबर उत्तर आहे मानव द्विसम्मित आहे. पुढचा प्रश्न बघा. 18वा. संधिपात संघाचे उदाहरण टिंबटिंब हे आहे. विंचू, तारामासा, गांडूळ की हायड्रा. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ, विंचू. 19वा प्रश्न. मानव हा प्राणी टिंबटिंब वर्गात येतो. ऑप्शन्स आहेत सस्तन, सस्तन, उभयचर, सरीसृप, चक्रमुखी. ठीक आहे. तर मानव हा प्राणी टिंबटिंब वर्गात येतो. सस्तन, उभयचर, सरीसृप, चक्रमुखी. आपल्याला माहिती आहे मानव हा सस्तन आहे, मॅमल आहे तो. त्यानंतर 20वा प्रश्न. व्हिनेगर मध्ये टिंबटिंब आम्ल असते. लॅक्टिक, टार्टारिक, हायड्रोक्लोरिक की सायट्रिक. 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 ठीक आहे. त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड, सायट्रिक आम्ल, ऍसिटिक ऍसिड. तिथे ऑप्शन चुकीचा आलेला आहे. ते सायट्रिक नसून ऍसिटिक आहे. व्हिनेगर मध्ये ऍसिटिक आम्ल असतं, CH3COOH. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. 21वा प्रश्न. प्रदूषित पाणी आणि जमीन यातील हायड्रोकार्बन आणि तेलासारखी प्रदूषके वेगळी करण्यासाठी टिंबटिंब हे जीवाणू उपयोगी ठरतात. लॅक्टोबॅसिलाय, ऍसिडोबॅसिलाय, सुडोमोनास की स्ट्रेप्टोकॉकस. प्रश्न क्रमांक 21 आणि याचं बरोबर उत्तर आहे सुडोमोनास. 22वा प्रश्न. लॅक्टोबॅसिलस ब्रुईस या सूक्ष्मजीवाच्या मदतीने टिंबटिंब हे पेय तयार केले जाते. ऑप्शन्स आहेत कोको, कॉफी, वाईन की सिडार. ठीक आहे. आणि याचं बरोबर उत्तर तुम्ही मला सांगणार आहात कमेंट मध्ये. तर बघूया किती लोकांना याचं बरोबर उत्तर माहिती आहे. 23वा प्रश्न. मरणोत्तर टिंबटिंब या मानवी अवयवाचे दान करता येते.
त्वचा, हृदय, फुफ्फुस की हाडे? तर 23चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब, हृदयाचं दान करता येतं. त्यानंतर 24, इन्सुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार टिंबटिंब होय. कॅन्सर, मधुमेह, विषाणू संक्रमण की ठेंगूपणा? त्याचं बरोबर उत्तर काय असेल? तर बरोबर उत्तर आहे मधुमेह, डायबिटीज. 25, मद्य सेवनाने मुख्यतः टिंबटिंब संस्थेला धोका पोहोचतो. श्वसन संस्था, चेता संस्था, पचन संस्था की रक्ताभिसरण संस्था? आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, चेता संस्था. 26वा प्रश्न, विद्यार्थ्यांना अध्ययनात एकाग्रता वाढवण्यासाठी टिंबटिंबचा खूप उपयोग होतो. ध्यानधारणा, संगीत, नृत्य, हसणे? आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ, ध्यान धारणा. 27व्या प्रश्नावर आपण जाऊया. टिंबटिंब ही मानवनिर्मित आपत्ती आहे. भूकंप, पूर, उल्कापात, विषारी वायू गळती? तर बघूया बरोबर उत्तराचं काय आहे. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड, विषारी वायू गळती. 28वा प्रश्न, ज्वालामुखी ही टिंबटिंब प्रकारची आपत्ती आहे. सामाजिक, राजकीय, भूगर्भीय, जैविक? आणि याचं बरोबर उत्तर आहे ज्वालामुखी ही भूगर्भीय प्रकारची आपत्ती आहे. नंतर 29वा प्रश्न, सेकंड लास्ट प्रश्न, टिंबटिंब हा शीत रक्ताचा प्राणी आहे. वटवाघूळ, साप, ससा की हत्ती? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब, साप. आणि याचा शेवटचा प्रश्न, औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये टिंबटिंब हे इंधन वापरतात. कोळसा, युरेनियम, नैसर्गिक वायू की पाणी? तर लक्षात ठेवायचं आहे औष्णिक म्हणजे यातून उष्णता निर्माण होईल ते. त्यामुळं याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ, कोळसा. ठीक आहे. तर आता ज्यांचे 30 पैकी 30 बरोबर आले त्यांनी एक्सलंट म्हणून कमेंट करा. आणि तुमचा स्कोर किती आला 30 पैकी तुम्ही हेही मला कमेंट करू शकता. याची तुम्हाला जर पीडीएफ हवी असेल तर मी ती पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे आणि याचे फोटोज तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मिळून जातील. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काही विचारायचं असेल तर कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.